आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहरात आमदार समाधान आवताडे यांच्याकडून भाविकांचे स्वागत करणारे बॅनर लावण्यात आले आहेत। या बॅनरवर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा छोटासा फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे। माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनातून आणि त्यांच्या नेतृत्वाच्या पाठिंब्यावर आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत दमदार विजय मिळवला आहे, अशी चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात कायम राहिली आहे। त्यामुळेच आमदार समाधान आवताडे यांच्या बॅनरवर प्रशांत परिचारक यांचा फोटो अगदी लहान दिसून आल्याने पांडुरंग परिवाराच्या समर्थकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याने चित्र पाहायला मिळत आहे। कारण या बॅनरमध्ये शहर व ग्रामीण भागात झालेल्या विकास कामांचा आढावा देण्यात आला आहे। वास्तविक पाहता माजी आमदार प्रशांत परिचारक हे जिल्ह्याचे नेते आहेत, तसा दाखलाही वेळोवेळी राज्यस्तरावरील वरिष्ठ भाजप नेते व जिल्हा स्तरावरील सर्वच नेते मंडळींकडून दिला जात असतो। या फोटोबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड यांना विचारले असता पहा ते काय म्हणाले। स्वागताचे बॅनर लागत आहे। प्रशांत परिचारक हे जिल्ह्याचे नेते म्हणून मानलं जातं। स्वतः फडणवीस साहेबांनी अनेक वेळा त्याचं म्हणजे उदाहरण दिले, पण काही ठिकाणी बॅनर लागले विद्यमान आमदारांकडून, त्या ठिकाणी प्रचार मालकांचा फोटो अतिशय लहान पद्धतीने लावला गेला आहे। यावर एक पांडुरंग परिवाराचा सच्चा कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय वाटतं? नाही, एकतर मी डिजिटल बघितलेच नाहीत। आमच्या परिवारानं तर अख्ख्या शहरामध्ये एकही डिजिटल लावलेलं नाही, आणि ज्यांनी कोणी लावले असतील ते सुद्धा मी बघितलेले नाहीत। आणि समजा तुम्ही म्हणता तसं छोटा टाकला असेल तर ते काय त्यांनी स्वतः सांगितलं असेल असं काय मला वाटत नाही। ते प्रिंटिंगवाल्याकडून किंवा कसं तरी मग झाला असेल काहीतरी, त्यामुळं तो काय एवढा गंभीर प्रश्न आहे असं पांडुरंग परिवाराच्या वतीनं मला तरी वाटत नाही। ज्याच्या जेव्हा निवडून यायचं त्याचाच फोटो छोटा मग एखाद्यानं बदलून घेतले असते बॅनर, असा थोडा काय खर्च येणार आहे त्याला? नाही, आता मी आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय समाधानदादा आवताडे ज्या दिवशी मला भेटतील त्या दिवशी हा प्रश्न मी निश्चितपणानं पांडुरंग परिवाराच्या वतीनं त्यांना विचारेन।